नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. चाकणकरबाईंचा माच काही जाईना आणि त्यांच्या बहिणीचं तर व्हिडिओ पाहिल्यावर आश्चर्यच वाटतं. म्हणजे एवढा मोठा गुन्हा होऊन एवढा मोठ्या गुन्ह्यामध्ये एका बलात्कारीला साथ देऊन ती बाई चक्क धुरंधर सारखी हसत हसत पायऱ्या उतरतीये आणि इंटरव्ह्यू देते टीव्ही वाल्यांना की आम्हाला फसवलं गेलंय, बनावट सह्यात. अगं बाई, दुनिया काय वेडी आहे का? आता तुमचं जे त्या मंत्र्यांना, मोठ्या राजकारण्यांना वशीकरण करायचं संपलंय. त्यामुळे आता तुम्ही जास्त वशीकरण वगैरेच्या विचारात राहू नका. काय आनंद तो चेहऱ्यावर की आम्हाला चौकशीचं लेटर पाठवलं नाही, आम्ही असेच आलो. असे कसे आले? मग तुझी बहीण का नाही आली अशीच? किती म्हणजे काय नाटकीपणा, काय खोटारडेपणा. हसतीये बेशरम, बेहया अशी बाई ही, अशी हसतीये तू. लाज कशी वाटत नाही? आता त्यांच्याबरोबर ती महिला बाल कल्याणची आयोगाची बाई, ती म्हणते मी वकील पत्र घेतलंय. अगं तू कशी घेऊ शकते वकील पत्र? कशी घेऊ शकते वकील पत्र? म्हणजे काय चाललंय अजूनही? म्हणजे यांचं सगळं असं साठ गाठ सब एक आहे. आणि आता यांनी ट्विट केलंय, माजी महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलंय की माझ्यावर आरोप केले जात आहेत. मीडिया ट्रायल. कसली मीडिया ट्रायल? लोक बघतायत ना, त्याचा पाय धुती आणि अशी पदर घेऊन त्याला पुसती सुख, त्याला मिठाई भरवतीये, प्रेमाने कौतुकाने त्याच्या बलाया काढतीये. आणि तू म्हणजे माझा काही संबंध नाही त्याच्या कोणत्या कुकर्माशी. अगं तू कुकर्मात सामील होती ग बाई. कुकर्मात पूर्ण चाकणकर परिवार सामत्या. दमानिया मॅडम फोन कॉल काढतायत, लिस्ट काढतायत. 177 हिचे कॉल, 253 का 257 बहिणीचे. प्रतिभा, काय प्रतिभा आहे तिच्या? आता काय बोलायचं जाऊ दे. पण ती प्रतिभा चाकणकर जी हसत आली ना, तर असं वाटलं काढावा जोडा आणि मारावा. लाज नाही वाटत? महिलांचं शोषण करताय, महिलांवर त्या माणसांनी बलात्कार केले. करोड रुपये आलेच कुठे सांगता ना तुम्ही? मग ते आता दिसतायत. तुमची जी आहे आता ते समता बँकेमधनं, समता बँकेतले तुमचे सगळे अकाउंट्स दिसत आहेत. करोडोंचा तुमचा व्यवहार झालेला दिसतोय. आणि एवढी कशी गो बया तू भोळी की तुझा नाव कोणीतरी वापरते आणि तू गप्प बसते. मग फोन कशाला करत होती घरातला? किती खोटं बोलायचं. थोडी तर लाज शरम ठेवा हो. हा, आणि एवढं करून ती चाकणकर बाई ट्विटर आणि ह्याच्यावर हँडलवर सांगते की मला अपराधी साबित करण्याचा प्रयत्न चाललाय, पुरावे दाखवा, मला दोषी ठरवलं जातं. अगं तू दोषी आहेस, तू दोषी राहणार. आणि तू किती दोषी आहे ते पण सगळ्या पोलिसांना कळेल. फक्त मला हे कळत नाहीये की SIT तिला चौकशीला का बोलवत नाहीये. कोणता नेता तिचा आवडता? अजून काय बोलायचं? हा कोण तिला वाचवतोय? सातपुते मॅडम, कुछ गडबड है क्या? सांगा ना मला, का तिला बोलवत नाहीयेत? तिचे अकाउंट दिसतायत, तिचे खाते दिसतायत, तिचे फोन कॉल दिसतायत. बोलू शकत नाही तुम्ही तिला? ती त्या ट्रस्टवर आहे ना, ज्याच्यावर पैशाचे व्यवहार झाले त्याच्यातही ती सामील आहे ना. का चौकशीला बोलू शकत नाही तुम्ही? कोण अडवताय? देवा भाऊ, काहीतरी करा. या बाईला कुठं तरी चाप बसला पाहिजे. हा माज कोणी दिला हिला? हा माज कुठून आलाय? म्हणजे पक्षाचं पद गेलं, महिला आयोगाचं पद गेलं, तरी या बाईला मस्ती आहे. यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. नाही तर असे भोंदू कराट 100 उत्पन्न होतील, 1000 उत्पन्न होतील, लाख उत्पन्न होतील आणि त्यांना कंट्रोल करणं मुश्किल होईल. कारण का या अशा नालायक बायका त्यांच्या दलालीचं काम करतात. त्यामुळे ह्या दलाल बाईला बोलवणं चौकशीला अत्यावश्यक आहे. आणि हा जो तिच्या बहिणीचा माज आहे की बनावट आहे, खोटं आहे, खोट्या सह्या आहेत, तर तिच्यावरही गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं असे बंदूखोरात चक्क म्हणजे बंदूखोरात वाढण्याचं हे जे प्रमाण आता रोज पाहतोय आपण, ते बंद होईल. शिक्षा झाली ना तर आपाप हे सगळं बंद होईल. पण मला कळत नाहीये SIT त्या बाईला का वाचवतेय, काय कारण आहे? असं चाकणकर बाईंकडे काय आहे की ज्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही? तुम्हालाही प्रश्न पडलाय ना? मलाही पडलाय. मी पण विचार करते, असं कोण आहे तिला वाचवते?
असं कोण आहे तिचा आका तिच्या मागे? अशी कोणती गोष्ट आहे की ज्याला SIT घाबरते, पोलीस घाबरते, त्यामुळे तिला बोलवल्या जात नाही? असं कोणत्या मंत्र्याचं किंवा कोणत्या नेत्याचं नाव जुळलेलं आहे ज्याच्यामुळे हे सगळं होतंय?